नमस्कार. तुम्ही पाहू शकता इथे मसाला किती छान परतला जातोय आणि सुगंध तर पूर्ण घरात दरवळला आहे. आज आपण काहीतरी वेगळं आणि चटपटीत बनवणार आहोत. वरण भात किंवा पुलाव खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा वेगळा नवीन असा भाताचा प्रकार बनवणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच हा भाताचा प्रकार आवडेल. नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत चटपटीत असा नवीन किंवा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चटपटीत असा भाताचा प्रकार. तर एक वाटी असं तांदूळ घेतला आहे मी. एकच वाटी घेतला आहे. जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर जास्त घेऊ शकता, पण ह्यात 3 ते 4 माणसं बरोबर खाऊन निघतात. लंचसाठी हा बेस्ट उपाय आहे. तर हा तांदूळ मी धुवून स्वच्छ घेतला आहे आणि पाणी उकळायला ठेवलं आहे. 1 चमचा तूप टाकलं आहे आणि धुतलेलं स्वच्छ धुवून असं घेतलेलं तांदूळ आपण या पातेल्यात टाकलं आहे. छान असं उकळतंय. मीठ चवीनुसार टाकूया. जर मीठ तुम्हाला लास्टला टाकायचं असेल तर आत्ता तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. मी कमी टाकलं आहे. तर हा भात असा आपण 90% असा शिजवून घेऊया आता. तर ह्या भाताचा प्रकार चटपटीत आहे म्हणून आपण मसाला पण छान असा बनवतोय. बिडगी मिरची घेतली आहे 5 ते 6 आणि ओला नारळ घेतला आहे मी तुकडे करून 1 वाटी असा. 2 मिरच्या टाकल्या आहेत. चिंच टाकली आहे अर्धी वाटी अशी आणि इथं कढीपत्ता टाकला आहे. कोथिंबीर टाकूया फ्रेश अशी, काड्यासहित मी कोथिंबीर टाकली आहे आणि हा मसाला बिना पाणी वत्ता आपण भरडून घेऊया. जिरं टाकलं आहे 1 चमचावर आणि न पाणी वत्ता आपल्याला हा मसाला भरडून घ्यायचा आहे. पल्स मोडवर चालू बंद करत बारीक होईपर्यंत आपल्याला भरडून घ्यायचा आहे. चाळणीत भात आपण गाळून घेतला आहे. पाणी सगळं नितळून खाली येईल जे राहिलेलं आहे ते. आणि आता कढई घेतली आहे. कढईत तेल टाकलं आहे. 3 ते 4 चमचे टाकले आहेत. जिरं टाकलं आहे थोडंसं. कढीपत्ता थोडासा टाकला आहे आणि आपण वाटून घेतलेला मसाला टाकला आहे. जर तुम्हाला हिंग टाकायचं असेल तर हिंग टाकू शकता. आणि हा मसाला थोडासा भाजत आला की आपण थोडा साईडला काढून घेऊया. मसाला छान परतला गेला आहे. ह्या मसाल्याचा घरात इतका छान वास सुगंध दरवळतोय काय सांगू. हा भात खूपच छान लागत होता. आणि मी इथं डाळ आणि हरभरा डाळ 1 चमचा आणि उडीद डाळ अर्धा चमचा अशी टाकली आहे आणि ही छान अशी परतून घेऊया आपण. अगोदरच टाकायची होती पण विसरले. तुम्ही फोडणीत कढीपत्ता टाकला की ह्या डाळी टाकून तुम्ही परतून घ्या. मी विसरले होते म्हणून ह्या स्टेजला टाकलं आहे. तर मसालासुद्धा छान परतून झाला आहे आपला. तर आपण हा बनवून घेतलेला शिजवून घेतलेला मोकळा असा भात आपण ह्या कढईमध्ये टाकला आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकूया. अगोदर थोडंसं कमी टाकलं होतं. तर हा भात आपल्याला मिक्स करताना मध्यम आच ठेवायची आहे, बारीक आच ठेवायची आहे आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हाताने. म्हणजे भाताच्या काड्या आपण तुटणार नाहीत. हा बासमती राईस आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही भाताचा कोणताही प्रकार वापरू शकता. कोलम किंवा सोना मसुरी किंवा ही बासमती राईस, बासमती तुकडा वापरला तरीही चालेल. इथं बासमती राईस वापरला आहे मी. तर कढईत असा मोकळा छान असा हा राईस झाला आहे. खूप छान लागतो हा चटपटीत. याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर जर बनवली ह्या भातासोबत तर अजूनच छान. उन्हाळ्यामध्ये हा लंचसाठी भाताचा प्रकार खूप छान आहे. चटपटीत आहे, चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे. यासोबत तुम्ही काकडीची कोशिंबीर घेऊ शकता खाण्यासाठी. तर मी भात सर्व केला आहे प्लेटमध्ये बघू शकता. ही रेसिपी आवडली तर तुम्हाला व्हिडिओला जरूर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.